कारण संवाद हा आपला स्थायी भाव आहे आणि म्हणून तर असे कार्यक्रम असतात की जे कर्मयोगी आबासाहेब उर्फ जगन्नाथजी काकडे साहेब यांच्या 107व्या जन्मदिनाच्या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं विविध शैक्षणिक संस्था चालवणारे आणि त्यांनी जो वसा घालून दिला त्या पायवाटीवरून सातत्यानं पुढे जाणारे आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर शिवाजीराव काकडे साहेब, आदरणीय श्रीमती काकडे वहिनी या शिक्षण संकुलाची धुरा अतिशय यशस्वीपणे सांभाळणारे आणि मला या कार्यक्रमासाठी इथे निमंत्रित करणारे आदरणीय बिटाले सर, गीता परिवार शेवगावचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर बाहेती सर, या ठिकाणी उपस्थित आई बाबा, आजी आजोबा आणि विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो, खूप वर्षांनी पुन्हा एकदा शेवगावमध्ये येण्याचं मला भाग्य लाभलं. यापूर्वी मी एकदा आलो होतो, त्यावेळेस आईबाबांसाठी 2 शब्द असा विषय मी बोललो होतो. त्या गोष्टीला 15-20 वर्ष झाली असतील, पण त्याही वेळेस असंच गच्च भरलेलं सभागृह आणि पुढे सरकणारे श्रोते असा संवाद मी साधला होता. पण आजचा जो संवाद आहे तो एका संवादावर घडणारा संवाद आहे. जसं भेटले आणि पुढे सरकायला सांगितल्या तुम्ही आपापसात गप्पा मारायला लागला, तसं रणांगणावर संधी मिळता क्षणी तो कृष्ण आणि तो अर्जुन एकमेकांशी संवाद साधायला लागले आणि त्या संवादातून जे घडलं ती भगवद्गीता. हा संवाद हा सगळ्यांना प्रिय असतो. किती प्रिय असतो तर ज्यावेळेस मी PhD करत होतो त्यावेळेस मी एक प्रश्नावली तयार केली होती आणि त्या प्रश्नावलीमध्ये प्रश्न असा होता लहान मुलांसाठी की दिवसभरातला तुमचा सगळ्यात आनंददायी वेळ कोणता असतो, सगळ्यात मजा येते मला असा वेळ कोणता. आणि मग त्याच्या खाली वेगवेगळे पर्याय लिहिलेले होते. मी क्रिकेट खेळतो तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद होतो, मी गाणं म्हणतो, मी संगीत वाजवतो, मी मित्रांबरोबर गप्पा मारतो, मी आईवडिलांबरोबर गप्पा मारतो, मी TV पाहतो, मी व्हिडिओ गेम खेळतो, मी अभ्यास करतो, मी कविता म्हणतो, नानाविध प्रकारचे पर्याय. पण त्यातून सगळ्यात जास्त आनंद कधी होतो याच्यावर टिक मार्क करायचं होतं. 5000 मुलांना प्रश्न विचारला आणि जवळजवळ 2,2500 मुलांनी एकच उत्तर लिहिलं. ते उत्तर होतं, आम्ही बसमध्ये असतो तेव्हा सगळ्यात जास्त आनंदी असतो. म्हणजे स्कूल बसमध्ये, म्हणजे मी घरी असतो तेव्हाही जास्त आनंदी नसतो, मी शाळेत असतो तेव्हाही जास्त आनंदी नसतो, मी या दोघांच्या मध्ये असतो तेव्हा सगळ्यात जास्त आनंदी असतो. मला मोठं आश्चर्य वाटलं, हे काय उत्तर आहे. म्हणून त्यातल्या काही मुलांशी मी परत संवाद साधला. म्हटलं असं कसं. तर त्यांनी मला सांगितलं मुलांनी की आम्हाला खूप मजा येते बसमध्ये, कारण तिथे गप्प बसा म्हणणार कोणी नसतं. घरी आई गप्प बसा म्हणून सांगते, तू माझंच ऐक. शाळेतल्या मॅडम आम्हाला सारखं गप्प बसा म्हणून सांगत असतात, पण बसमध्ये मात्र आम्हाला गप्प बसा असं कोणी सांगत नाही आणि आम्हाला एकमेकांशी छान बोलता येतं, गप्पा मारता येतात, आमच्या मनातल्या गोष्टी सांगता येतात आणि म्हणून त्या बसमधला वेळ आम्हाला सगळ्यात जास्त आनंददायी वाटतो. आमच्या शाळेतल्या छोट्या मुलांना आम्ही एकदा चित्र काढायला सांगितलं होतं की घराचं चित्र काढा. आता घराचं चित्र काढा म्हटलं की लहान मुलं एक झोपडी काढतात हमखास. त्याच्या शेजारी झाड असतं, कागदाच्या वरच्या बाजूला असे त्रिकोण असे डोंगर असतात. त्या 2 डोंगरांच्या बरोबर मधून असा अर्धाच सूर्य वर आलेला असतो. मी आजपर्यंत अख्खा सूर्य वर आलेला पाहिलाच नाही, अर्धाच असतो. त्याची किरणं पण अशी वर जातात, ती खाली पण येताना दिसत नाही कधी. आणि त्या झाडाखाली एक मुलगा एक मुलगी असं काहीतरी चित्र असतं. हे शिट्टी नका नाही येऊ देऊ, एकच
त्याचं खालीवर नका करू. तर त्या मुलांनी जे चित्र काढलं, त्या मुलांना मी समजावून सांगितलं होतं की चित्र ते नाही काढायचं झोपडीचं, चित्र घरातल्या आतलं काढायचं, की घरात कोण कोण आहेत, वस्तू कोणत्या आहेत, ते लोक काय करतायत, हे सगळं दाखवायचं. छोटी मुलं पहिली दुसरीतली, त्यांना जमेल तसं चित्र त्यांनी काढलं. एका तासाभराने ते सगळी चित्र माझ्या समोर आली आणि मी ती पाहायला लागलो. तर ती पाहता पाहता लक्षात असं आलं की सगळ्या मुलांनी एकमेकांची कॉपी केलेली आहे. काय चित्र होतं? ते एक सोफा आहे, त्या सोफ्यावर ताई बसली, दादा बसलाय, आई बसली, बाबा बसले. हे 4 लोकांचं चौकोनी कुटुंब सगळे मिळून टीव्ही पाहतायत, एवढंच चित्र. मी त्या मॅडमना विचारलं, म्हटलं मॅडम कॉपी केली पोरांनी? हो नाही म्हणे, आम्ही लांब लांब बसवले होते. म्हटलं मग सगळ्यांचं चित्र सारखं कसं आलं? तर त्या मॅडम म्हणाल्या, होती घर घर की कहाणी आहे, सगळ्यांच्या घरी हेच चाललंय. मी आपलं चित्र पाहत होतो आणि एक चित्र मला विचित्र दिसलं, म्हणून मी त्या मुलाला बोलावलं. ती एक मुलगी होती, तिला माझ्यासमोर आणण्यात आलं. मी त्या मुलीला ते चित्र दाखवलं आणि विचारलं, अगं तुझं चित्र बघ, चित्रात काहीतरी गडबड आहे. तिने चित्र नीट पाहिलं, ती म्हणाली बिलकुल गडबड नाही, एकदम ओके आहे. म्हटलं अगं तू बघ ना नीट, तू तुझ्या दादाला कान काढलेस, तू तुला स्वतःला कान काढलेस, पण तुझ्या आईला आणि बाबांना तू कान काढायला विसरलीस, विसरून गेली तू. तिने पाहिलं आणि ती म्हणाली बरोबरच आहे, त्यांना कान नाहीच आहेत. मग मी म्हटलं अहो बहिरे आहेत का ते, त्यांना ऐकू येत नाही का? नाही नाही म्हणे, ऐकू येतं, त्यांना ऐकू येतं पण ऐकून घेत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. एक पहिलीतली मुलगी आपल्या घराचं चित्र सांगते की आईबाबांना ऐकू येतं पण ऐकून घेत नाहीत. त्या सगळ्या आईबाबांना आणि त्या सगळ्या मुलांना सुद्धा माझं एक सांगणं आहे आता, की भगवद्गीता जर आपण समजावून घेणार असू तर भगवद्गीतेचा जो पहिला अध्याय आहे, ज्याचं नाव अर्जुन विषाद योग असं आहे, त्या अर्जुन विषाद योगामध्ये अर्जुन रडतोय, अश्रुपूर्णा कुलेक्षणम असा उल्लेख आहे. अश्रूंनी रडतोय, नुसता रडत नाहीये, डोळ्यातून घळघळ घळघळ पाणी वाहतंय आणि बोलतोय बोलतोय बोलतोय. आणि त्या संपूर्ण पहिल्या अध्यायामध्ये कुठेही कृष्ण बोललेला नाही, श्री भगवान वाच असं एकदाही म्हटलेलं नाही, एकही श्लोक नाही. आणि तरी सुद्धा तो अध्याय संपल्यानंतर खाली जी पुष्पिका येते, त्या पुष्पिकेमध्ये असं म्हटलंय, ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. संवाद. मी विचार करायला लागलो की कृष्ण बोललाच नाही काही. त्या धृतराष्ट्राने प्रश्न विचारला, संजयाने काही उत्तरं दिली आणि त्याच्यानंतर अर्जुन बोलायला लागला, रडायला लागला, अर्जुन सांगायला लागला, कृष्ण काहीच बोलला नाही. मग श्री कृष्णार्जुन संवादे असं कसं काय म्हटलं? इथे धृतराष्ट्र संजय संवादे असं म्हटलं असतं तर चाललं असतं, कारण ते दोघे एकमेकांशी बोललेत. पण अर्जुन आणि श्रीकृष्ण बोललेच नाहीत एकमेकांशी, म्हणजे कृष्ण काहीच बोललेला नाही, मला संवाद म्हणायचं कसं? आणि मला उत्तर गवसलं की संवाद केवळ बोलल्यानं होत नाही, तो ऐकण्यानं जास्त होतो. एक जण बोलतोय आणि दुसरा ऐकतोय, त्याला संवाद म्हणतात. दोघही बोलतायत, तो कदाचित संवाद घडणार नाही, वाद घडेल, की दोघही बोलतायत, बोलत जातायत, पण एक बोलतोय आणि दुसरं ऐकतोय. नुसता एक बोलतोय दुसरा ऐकत नाही, इथेही संवाद घडणार नाही. पण एक बोलतोय आणि दुसरा ऐकतोय, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हाच संवाद घडतो. माझ्या घरातला संवाद, माझ्या शाळेतला संवाद, मुलांचा शिक्षकांशी संवाद, आई वडिलांचा मुलांशी संवाद, पती पत्नीचा एकमेकांशी संवाद, सासू सासऱ्यांचा सुनेशी संवाद, हा सगळ्याच स्तरांवरचा संवाद कुठेतरी हरपतोय का? अगदी टीव्हीवरचे संवादाचे कार्यक्रम आपण पाहतो ना, ते संवादाचे आहेत की वादाचे आहेत असा प्रश्न पडतो. इतके जोर जोरात ओरडत असतात लोक.
आणि माझंच खरं आणि आपलंच घोडं पुढं दामटत असतात. पण कृष्ण सांगतोय ऐकायला शिकलं पाहिजे. पहिलं ऐकण्याच्या भूमिकेत या, तरच तुम्ही विजयाच्या दिशेनं तुमच्या सोबतच्याला घेऊन जाऊ शकाल. संपूर्ण भगवद्गीता जी सांगितली गेली त्याचा मूळ उद्देश जर काही असेल तर ते खाली बसलेल्या अर्जुनाला परत उठवून उभं करायचंय, त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण द्यायचंय, त्याला लढायला प्रवृत्त करायचंय आणि त्याला विजयी बनवायचंय. विजयी बनवण्यासाठी त्याला युद्ध करायला लावायचंय. हा उद्देश आहे भगवद्गीतेचा. आणि त्यामुळे भगवद्गीता हे विजयाचं शास्त्र आहे आणि विजय हा संवादापासून सुरू होतो. बरं, आता गंमत अशी झालेली आहे की पुढे त्या दुसऱ्या अध्यायात कृष्ण बोलायला लागला. कृष्ण बोलायला सुरुवात करतो दुसऱ्या श्लोकामध्ये, दुसऱ्या अध्यायाच्या, आणि तिसऱ्या श्लोकामध्ये तो अत्यंत कठोर असे शब्द वापरतो, अतिशय कठोर. काय शब्द आहेत? क्लैब्यम मास्मगमः पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. यात क्लैब्य शब्दाचा अर्थ नपुंसक असा आहे. नपुंसक. आपल्या अत्यंत प्रिय अशा मित्र अर्जुनाला कृष्ण हिजडा म्हणतोय, नपुंसक म्हणतोय. मला वाटलं बहुतेक कृष्ण भडकलाय, चिडलाय. स्वाभाविक आहे, ज्याच्या भरोशावर इथं युद्ध उभं केलं, तिकडे 11 औक्षोहिणी, इकडे 7 औक्षोहिणी, अशी 18 औक्षोहिणी सेना उभी राहिली आणि त्या युद्धाचा नायक अर्जुन खाली बसला आणि त्याने धनुष्यबाण सोडून दिलं आणि तो थरथर थरथर कापायला लागला. त्याचं तोंड सुकलं. गांडीवम संस्रते हस्तात. गांडीव नावाचं त्याचं ते धनुष्य हातातून सुटलं. गांडीवम संस्रते हस्तात त्वक्चैव परिदह्यते. संपूर्ण अंगात आग लागल्या इतकी ऍसिडिटी तयार झाली. त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुम भ्रमतीव च मे मनः. माझं मन भ्रमित झालंय असं म्हटलंय तो. आणि खाली बसला. स्वाभाविक हो, युद्धाच्या मैदानात मधोमध तो रथ उभा आहे आणि तिथे हा अर्जुन खाली बसतो. राग येणं स्वाभाविक आहे. मी नव्हतो आलो तुला बोलवायला, तू मला बोलवायला आला होतास की आमच्या युद्धात माझं सारथ्य कर, आणि आता इथे आल्यानंतर तू म्हणतो मी लढणार नाही, मी इथून निघून जातो, मी पळून जातो, मी आत्महत्या करतो. त्यामुळे असे उग्र शब्द, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, असे अत्यंत कठोर अणकुचीदार टोकदार शब्द या कृष्णानं अर्जुनासाठी उच्चारलेत. मला वाटलं बहुतेक चिडला. पण त्याचा तो संवाद संपला. तिथे तो संजय, तो त्या राजा धृतराष्ट्राला सांगतोय, मी जे चित्र पाहतोय ते चित्र मात्र वेगळं आहे. या कृष्णाचं रूप मी पाहतोय आणि हा कृष्ण हे जे काही बोलतोय ते हसत हसत बोलतोय. ही स्माइलिंग प्रहसन्निव भारत सेनयोर्भयोर मध्ये विषीदंतमिदं वचः. या दोन्ही सेनांच्या मध्ये विषादानं ग्रस्त झालेल्या अर्जुनाला हा कृष्ण हसत हसत हे सगळं बोललाय. आपल्या मित्रानं जर आपल्याला हसत हसत एखादी शिवी घातली ना, तरी आपण त्याचा शब्दशः अर्थ नाही लावत, आपणही हसतो त्याच्यावर. नाही का? कारण मित्र आहे, सखा आहे. आणि अनेक ठिकाणी कृष्ण अर्जुनाला हे सांगतो की मी हे तुला उगाच नाही सांगत आहे, हे मी तुला सांगतोय याचं कारण भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हेतुदुत्तमम. तू माझा नुसता भक्त नाही आहेस, सखाच इति, तू माझा मित्र सुद्धा आहेस, आणि म्हणून हे अत्यंत कठीण असं रहस्य मी तुला सांगतोय. खरंय हो, कमाल आहे. मी अनेक वर्ष शोध घेत होतो की कायम हसणारा मनुष्य दिसतो का कुठे. काकडे साहेब, तुम्ही तुमच्या संस्थेत एवढी माणसं आहेत, कमीत कमी 1000 माणसं तर संस्थेत काम करतायत, तुम्ही असा माणूस शोधून काढा बा की कायम स्माइलिंग. शिक्षक, अहो वर्गात येतात ना शिक्षक, अत्यंत गंभीर चेहऱ्याने येतात.
त्यांच्याकडे पाहिलं की मुलं थरथरायला लागतात की काहीतरी गडबड आहे. आणि शिक्षकांना हेच हवं असतं की मुलं गप्प बसतात आणि मग शिकवणं सोपं जातं. नाही तर पहिली 5 मिनिटं जी कलकल कलकल चालते ना, आत्ता मगाशी जशी झाली तशी, तर मी असा शोध घेत होतो की कोणी सापडतं का. आणि माझी सासूरवाडी दिल्लीला आहे आणि शिर्डीच्या विमानतळावरून मी विमान धरतो आणि दिल्लीला जातो. तर एकदा आम्ही दोघेही नवरा बायको सासूरवाडीला धोंडा खायला गेलो. तर धोंडा खायला निघालो, आम्ही विमानात बसलो आणि माझे डोळे असे उघडे इकडे तिकडे पाहत असतात कायम. आणि मला एकदम साक्षात्कार झाला आणि मी माझ्या बायकोला म्हणालो, अगं सापडलं. ते एकदम युरेका युरेका म्हटलं तसं सापडलं. काय म्हटलं, मी नाही तुला बोललो होतो कायम हसणारा माणूस मी शोधतोय, मला सापडलं. आणि कोण म्हटलं, ती एअर होस्टेस. माझ्या बायकोनं माझ्याकडे असं पाहिलं जणू काही तिथंच आता महाभारताचं युद्ध सुरू होणार होतं. पण तिनं स्वतःला सावरलं. बायका हुशार असतात, तिने लगेच सावरलं स्वतःला. आणि मग ती म्हणाली, अहो तुम्ही फक्त समोरून येणारी पाहता, सर्व्हिस देऊन माघारी जाणारी तुम्ही पाहत नाही, तुम्ही मागे वळून येणारी म्हणजे परत जाणारी एखादी पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. मग मी खरंच मागे पाहायला सुरुवात केली. म्हटलं मागून रिटर्न जाणारी पाहू. आणि तिचं म्हणणं बरोबर होतं. ती समोरून येते तेव्हा फक्त हसते हो, रिटर्न जाताना हसतच नाही ती. म्हणजे माझा शोध तिथेही थांबला. पण नंतर ज्यावेळेस भगवद्गीता उचकली आणि हे सगळं सापडलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की कृष्ण सारखा हसतमुख का राहतो. तो असा एक माणूस आहे जो कायम स्माइलिंग आहे, कायम हसतोय. आणि ज्याच्या चेहऱ्यावर कायम हास्य आहे त्याच्या जीवनात दुःख येत नाही, असं त्या भगवद्गीतेत सांगितलं. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो याशु. प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. बुद्धी जर स्थिर करायची असेल, बुद्धी पर्यवतिष्ठते, बुद्धीला प्रतिष्ठित करायचं असेल, स्थिर करायचं असेल तर काय करावं लागतं. प्रसादे, माझ्या मनातला जो प्रसाद आहे, आनंद आहे, तो सारखा खळाला ठेवावा लागतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, सगळ्या दुःखांवर तो इलाज आहे. प्रसन्न चेतसो, माझं चित्त जर कायम प्रसन्न असेल तरच माझी बुद्धी प्रतिष्ठित राहते. आता ज्या वेळेस आपली मुलं परीक्षा हॉलमध्ये 10वीच्या बोर्डाचा पेपर किंवा 12वीच्या बोर्डाचा पेपर लिहायला जातात, त्यावेळेस काय घडतं, त्यांना एवढं टेन्शन दिलेलं असतं सगळ्यांनी, शिक्षकांनी, मित्रांनी, घरच्यांनी. 12वीचं बोर्ड आहे, अभ्यास कर, फार महत्वाचं आहे, असं म्हणून म्हणून त्याला वर्ष 2 वर्षात एवढी तयारी केली असते त्याची की हा त्या वर्गात गेला आणि बसला आणि पेपर समोर आला आणि पेपर वाचायला त्याने सुरुवात केली आणि पहिलाच प्रश्न सिलेबसच्या बाहेरचा दिसला की हा गारठलाच म्हणून समजायचं. हा लगेच गारठतो, ब्लँक, काहीच सुचत नाही त्याला, ब्लँक होतो. 5 मिनिटं पुढची त्याला काहीही सुधरत नाही, आठवतच नाही. काल अभ्यास केला होता दुसऱ्या प्रश्नाचा, येता येता पुन्हा वाचलं होतं, पक्क लक्षात होतं, पण आता आठवत नाही, ब्लँक. भगवद्गीतेमध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. पण शेवगावमध्ये सांगायची काही गरज नाही, कारण इथली मुलं ब्लँक होत नाहीत. इथल्या मुलांना हा प्रश्नच नाही ना. इथली मुलं कशी आहे, परीक्षेला गेली की असं धडधड 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 लिहितात, होतात ब्लँक. तुम्हाला उत्तर ऐकायचं, कोणाकोणाला ऐकायचं जरा हात वर करा. हा, बरेच आहेत. म्हणजे ब्लँक होणारी जी नवरे नाहीच होत ब्लँक कधी, कारण ते ब्लँक होण्याच्या पलीकडे गेलेत. त्यामुळे बाबा मंडळींचा प्रॉब्लेम नाही, पण भगिनींनी मात्र बरेच हात वर केलेत. याला फार सोपा इलाज सांगितलाय, नो रॉकेट सायन्स. भगवद्गीता समजून घ्या आणि इलाज सापडेल. भगवद्गीतेमध्ये पहिली गोष्ट सांगितली
समम काय शिरोग्रीवन धारयन न चलम स्थिरम. तुम्ही ताठ बसायला शिका. समम काय शिर, शिर म्हणजे मस्तक, ग्रीवा म्हणजे मान, आणि काया म्हणजे पाठीचा मणका. हे कसं बसायचं याचं तंत्र फार महत्वाचं आहे. आपण बेंचवर बसतो किंवा खुर्चीत बसतो त्यावेळेस बकेट असलेल्या खुर्चीत बसायचं नाही, खोलगट खळगा असलेल्या खुर्चीत बसायचं नाही, सरळ खुर्चीत बसायचं. ज्याचा सरफेस एकदम फ्लॅट आहे अशा खुर्चीत बसायचं. बेंच फ्लॅटच असतो. तिथे बसताना आपल्या अप्पर बॉडीचं वजन, कमरेच्या वरच्या शरीराचं वजन आपल्या हिप्सवर न टाकता आपल्या मांडीवर घ्यायचं. मागच्या बाजूला मांडी, हिप्सच्या खालची जी मांडी आहे त्याच्यावर वजन घ्यायचं, हिप्स वर ठेवायचं. उद्या ट्रायल करा. तुम्ही ताठ बसता आणि त्या स्थितीत तुम्हाला बराच वेळ ताठ बसता येतं. हे भगवद्गीतेत सांगितलंय बरं, मी नाही सांगत आहे. समम काय शिरोग्रीवन धारयन न चलम स्थिरम. स्थिर बसायला आधी शिका. मग काय करायचं? संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम. स्वतःच्या नाकाकडे पहा. आपला प्रॉब्लेम आहे, आपण इतरांचे नाक पाहतो. तर म्हटलं संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम, स्वतःच्या नाकाकडे पहा. आणि काय करा? पुढच्या श्लोकात म्हटलंय प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणो. इतका मौलिक श्लोक आहे हा. असं ताठ बसायचं आणि 10 वेळा माझा अपान आणि प्राण, बाहेर येणारा जो वायू आहे तो प्राण, श्वास. आपण म्हणतो ना प्राण गेले, म्हणजे जो वायू निघून गेला बाहेर तो प्राण. तो प्राणवायू आणि अपान म्हणजे आत जाणारा खाली जाणारा जो श्वास आहे त्यांना समान करायचं. म्हणजे 1 2 3 4 5 श्वास आत, 5 म्हणता म्हणता श्वास आत आणि 5 म्हणता म्हणता श्वास बाहेर. याच्यात कुंभक करायचा नाही, म्हणजे रोखण्याचा विषय काही नाही आहे. जे ऑटोमॅटिक होईल ते होऊ द्या, पण ताठ बसून हे करायचं. ताठ बसून का करायचं? ताठ बसलं की आपला डायफ्राम जो आहे ना तो खाली उतरतो. डायफ्राम खाली गेला की आपल्या फुफ्फुसांना फुलायला जास्त जागा मिळते. जितकी जास्त फुफ्फुस आपली उघडतील तितका जास्त प्राण आतमध्ये तयार होतो आणि आपल्या मेंदूला तो पोहोचतो. आपल्या मेंदूला जितकी जास्त ऑक्सिजनची लेव्हल जाईल तितकी आपली स्मरणशक्ती वाढते. आपल्याला जेव्हा ब्लँक व्हायला होता ना पेपर, पहिला प्रश्न वाचल्यावर, त्यावेळेस मेंदूची ऑक्सिजन लेव्हल ड्रॉपडाऊन होते म्हणून आपण ब्लँक होतो. आधीच जर गॅसची टाकी भरून ठेवली, आता आयांनी हे केलं होतं, ते तिकडं मिडल ईस्टमध्ये युद्ध सुरू झालं, घरात एक्स्ट्रा एक भरलेली टाकी कशी राहील आया पाहायच्या, एक्स्ट्रा टाकी पाहिजे. तसं पाहुणे येणार आहेत म्हटल्यानंतर ती गॅसची टाकी फुले की नाही चेक करते आई. तसं टेन्शनचा, तणावाचा पाहुणा येणार आहे परीक्षेमध्ये, मग आधीपासून मला माझी टाकी फुल ठेवली पाहिजे ऑक्सिजनची. म्हणून परीक्षा हॉलमध्ये गेल्या गेल्या पहिलं काम ताठ बसायचं आणि 10 श्वास मोठे खालीवर सारखे करून घ्यायचे. हे केवळ केल्यानं तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे ब्लँक होण्याचा तो 90% कमी होऊन जातो. आणि हे जर रोज केलं, शाळा सुरू झाल्या झाल्या हे करायचं आणि मग अभ्यासाला लागायचं. 12 मिनिटाचा प्रोग्राम आहे प्रज्ञा संवर्धन नावाचा गीता परिवाराचा. मी पाठवणार आहे काकडे साहेबांना आणि त्यांनी तो शाळेत 9वी 10वी 11वी 12वीला सुरू करावा. या मुलांचे रिझल्टच 10.33% वाढलेले तुमच्या लक्षात येतील. एवढं गीतेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की ही ऑक्सिजन लेवल वाढवा आणि ग्रास्पिंग वाढवा, ही ऑक्सिजन लेवल वाढवा, स्मरणशक्ती वाढवा, ही ऑक्सिजन लेवल वाढवा आणि एकाग्रता वाढवा. जबरदस्त वाढते. भगवद्गीता केवळ म्हातारपणी वाचण्याचा ग्रंथ नाही बरं, तो पोरांना शिकवण्याचा ग्रंथ आहे. लहान मुलांनी समजून घेतली पाहिजे भगवद्गीता, हे फार महत्वाचं आहे. मला नेपाळच्या एका आईचा फोन आला. ती म्हणाली, अहो माझ्या मुलाला 12वीला 99.6% CBSEत पडले.
आणि अतिशय हुशार आहे आणि तो हॉवर्ड विद्यापीठात जाण्याची तयारी करतोय. पण 2 वेळा एंट्रन्स दिली पण पास झाला नाही आणि त्यामुळे डिप्रेशन मध्ये गेलाय. पोरं आजकाल डिप्रेशन मध्ये फार जातात, खास करून कोरोनाच्या नंतर हे प्रमाण फार वाढलंय. म्हणजे कोट्याला, राजस्थानमध्ये कोटा आहे, तिथे ते JEE आणि नीटचे क्लासेस चालतात. त्या ठिकाणी मला बोलावलं होतं एका कार्यक्रमाला आणि तिथे गेल्यावर मला कळालं की एका महिन्यामध्ये 33 मुलांनी आत्महत्या केल्या. मी हादरून गेलो. म्हटलं असं कसं, तुम्ही काय इलाज केला याच्यावर? ते म्हणाले आम्ही आता पंख्यांना स्प्रिंगा बसवल्यात. म्हटलं म्हणजे? ते म्हणे आता जर लटकलं पोरग पंख्याला तर पंखा खाली आला पाहिजे. म्हणाले पोरग लटकता कामा नये. म्हटलं तो उडी मारील गच्चीवर जाऊन, गच्चीला लॉक. म्हटलं गॅलरीतून मारील, ग्रिल बसून टाकलेत, कडेकोट बंदोबस्त केलाय. म्हणाले म्हटलं विष आणून पिल तो, तुम्हाला काय कळणार आहे? त्याची मानसिकता बदलायला नको का? इतकं डिप्रेशन मध्ये मुलं जात आहेत, आपल्याला त्यांना समजावून नको सांगायला? ते नेपाळचं पोरग डिप्रेशन मध्ये गेलेलं. म्हटलं माझं बोलणं करून द्या. त्या मुलाशी मी बोललो. अरे म्हटलं भगवद्गीतेतला एक श्लोक तुला जो पाठ आहे तो मी तुला सांगतो. म्हणजे कोणता? म्हटलं लगेच तू सांगशील, मी फक्त पहिला शब्द उच्चारला की पुढचा श्लोक तू म्हणशील. इथे सुद्धा तसंच आहे. शेवगावच्या प्रत्येकाला पाठ आहे. सांगू तो श्लोक? कर्मण्ये, मोठ्याने म्हणा, कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु. हा श्लोक आहे म्हटलं गीतेचा. आपण तो श्लोक म्हणून वाचला पण त्याचा अर्थ समजावून नाही घेतला. म्हटलं आता तिसऱ्यांदा अटेम्प्ट कर, तुला हॉवर्डमध्ये ऍडमिशन मिळणार नाही असं गृहीत धरून, फक्त मला तयारी करायची आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची, त्या तयारीसाठी मला हे कामाला येईल असा विचार करून तू तिसरा अटेम्प्ट कर. तो म्हणाला ठीक आहे मी करतो. तयार झाला. महिन्याभराने मला फोन त्याचा आला आणि तो मला म्हणाला की मी पास झालो, मला ऍडमिशन मिळाली. हे कसं घडतं? या श्लोकाची प्रचिती कशी येते? एकदा अकबर आणि बिरबल दोघेही शिकारीला म्हणून जंगलात गेले आणि शिकारीला जंगलात गेले आणि धोधो पाऊस पडला. एका झाडाखाली दोघं थांबले, घोड्यावर होते आणि त्याने एक विचित्र दृश्य पाहिलं. नाल्याला महापूर आलेला होता आणि एक युवक तिकडच्या बाजूने पळत पळत आला आणि नाल्याच्या तिकडच्या टोकावरून त्याने एक उडी मारली आणि इकडच्या तीरावर तो आला आणि निघाला. आणि डोक्यावर लाकडाची मोळी. त्या अकबरानं जवळ बोलावलं. अरे कमाल आहे म्हणाला, माझा घोडा सुद्धा एवढी उडी मारू शकणार नाही, अशी उडी तू मारलीयस. मला परत एकदा मारून दाखव, मी तुला एक सोन्याची मोहर देईन. बिरबल फुदकन हसला. अकबरानं बिरबलाकडे पाहिलं, तो हसलास? नाही नाही म्हणे, काय नाही खाविंद, चूक झाली. त्यानं सांगितलं ही एक सोन्याची मोहर आहे, तू इकडून तिकडे जायचं, तिकडून इकडे येऊन सोन्याची मोहर घेऊन जायची, पण लाकडाची मोळी डोक्यावर पाहिजे. त्यानं सांगितलं खावीन, मी रोज हे करतोय, यात काय विशेष? तो म्हणे नाही, आज करून दाखव. त्यानं ती लाकडाची मोळी जी डोक्यावर होती ती नीट सावरली आणि पळायला सुरुवात केली आणि आता उडी मारणार तितक्यात सटकन सटकला चिखलात आणि सगळं चिखलाने त्याचं अंग माखलं. बिरबल परत हसला. अकबरानं बिरबलाकडे पाहिलं, तू का हसतोयस? बिरबलानं सांगितलं आता नाही करू शकणार, तो जमणार नाही त्याला. का? म्हणे आधी फक्त लाकडाची मोळी होती त्याच्या डोक्यावर, आता त्या लाकडाच्या मोळीवर एक सोन्याची मोहर आहे. तणाव वाढलाय, तणाव वाढलेला असेल तर परफॉर्मन्स होऊ शकत नाही. जर आपल्या मुलांनी परफॉर्म करावं असं वाटत असेल तर आधी त्यांना टेन्शन फ्री करायला आपण शिकलं पाहिजे. मी टेन्शनचे डोस देत राहिलो तर पोरग तणावमुक्त कसं राहील? तणावमुक्तीचं दुसरं साधन जर काही असेल तर ते प्राणायाम आहे. प्राणायामातून तणावाची मात्रा आपल्याला कमी करता येते.
पण याच्या सोबत सोबत मनाला एकाग्र करणं आणि मनाला संयमित करणं. संयमावर भगवद्गीता खूप बोलते. ज्या मुलांना खरोखर जीवनात यशस्वी व्हायचं आहे ना, त्यांना नियमात बसावं लागेल, त्याला पर्याय नाही. किती वाजता उठायचं, किती वाजता झोपायचं, किती वेळ तो मोबाईल पाहायचा, किती वेळ व्हॉट्सअप करायचं, किती वेळ इंस्टाग्राम पाहायचा, किती वेळ फेसबुकवर घालवायचा, याच्यावर बंधन आणावं लागेल. नो ऑप्शन. माझं पोरगं इथं समोर बसलेलं दिसतंय मला, ध्रुवमध्ये होता संगमनेरला. तो आठवड्यातून किती वेळ तुला मोबाईल मिळायचा फोन करायला घरी? हा, आठवड्यातून 2 वेळा. किती वेळ? 15-20 मिनिटं आठवड्यातून 2दा. तो पण मोबाईल कोणता असायचा? साधा मोबाईल, बेसिक. त्याच्यावर कोणतंही चित्र पाहता येत नाही, काड्याच्या पेटीसारखा मोबाईल, त्याच्यावर बोलायचं. यापेक्षा जास्त मोबाईल या पोरांना मिळत नव्हता. त्यावेळेस दुःख वाटायचं, पण आनंद कधी झाला की अरे ते केलं म्हणून आज हे घडलं? कधी झाला आनंद? सीए ची इंटरची परीक्षा पहिल्या अटेम्प्ट मध्ये हा पास झाला ना, त्या दिवशी तो म्हणाला की अरे जम गया, कारण मी नियमात राहिलो. नियमात राहायला शिकलं पाहिजे, शिकावं लागेल. अर्जुनाचं चित्त एकाग्र होत नाही म्हणून अर्जुन प्रश्न विचारतो, चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अरे वायूला सुद्धा एक वेळ मी थांबवू शकेल, पण वायूपेक्षा दुष्कर असं जर काही काम असेल तर ते मनाला थांबवणं आहे. हे मन कसं थांबवू मी? आणि कृष्ण म्हणतो, बरोबर आहे तुझं म्हणणं, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. असंशय महाबाहो, हे अर्जुना तुझे सांगतोय त्यात काही शंका नाही. मन हे अत्यंत दुर्निग्रही आहे. मनो दुर्निग्रहम चलम, आणि चंचल पण आहे. पण त्याचं उत्तर एका शब्दात दिलं, एका शब्दात, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास कर, याची प्रॅक्टिस कर, प्रॅक्टिस. सकाळी 5ला उठायचंय, 6ला उठायचंय, तू गजर लावलाय ना, तू तुझा उठला पाहिजे. आई वडिलांनी येऊन हलवलं नाही पाहिजे. आज सकाळ आपल्याला मित्र येणार असतो, सकाळी 4 वाजता एस टी स्टँडवर घ्यायला जायचं असतं. 4चा आपण गजर लावतो. मला खरं सांगा पोरांनो, आपण 4ला 5 मिनिटं कमी असताना ऑटोमॅटिक उठतो की नाही उठत? गजर वाजायच्या आधी ट्रिपला जायचं असतं. त्या गजर वाजायच्या आधी जाग येते, कारण ते मनातून घडत असतं काम. असं उद्या पहाटे मी वेळेवर उठणार, हा निग्रह करून जर तुम्ही झोपलात आणि गजर व्हायच्या आधी तुम्ही उठलात, आतला गजर वाजला पाहिजे, आतून तो आवाज आला पाहिजे की मला करायचंय, मी करणार. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी तुमच्या जीवनात गीता उतरली असं समजायचं. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. तो अभ्यास कर, तुला वैराग्य सुद्धा प्राप्त होऊ शकेल. अरे अभ्यासाचं काय, शाळेचा अभ्यास फार किरकोळ आहे. तू रोज किती वेळ मला बसायचं हे तुझं तू ठरव, आणि तितका वेळ कंपल्सरी बस, हा अभ्यास कर. अभ्यास आहे ना तू कौंतेय. तू स्वतःसाठी कर, आईला दाखवायला आणि शिक्षकांना दाखवायला नको करू. त्यांना दाखवायची काही गरज नाही. तू मनापासून कर तर यश तुला मिळेल. अभ्यास आहे ना तू कौंतेय. आणि त्यासाठी थोडा निग्रह करावा लागतो, रोखून घ्यावं लागतं. आपला काय प्रॉब्लेम आहे, अभ्यासाला बसलं की लगेच आठवतं, अरे आपल्या पेन्सिलला टोकच नाही, आणि आपल्याकडे आता टोककरण यंत्र नाही, शार्पनर. मग आता शार्पनर आणायचं. ए आई, शार्पनर आणायला पैसे दे. चालले उडत बाहेर. मग ते शार्पनर आणायच्या नादात एक मित्र भेटतो रस्त्यात, मग त्याच्याशी गप्पा मारण्यात एक अर्धा तास जातो. मग मित्र म्हणतो आपण आज असं करू, जाते मर्दे अभ्यासात, पिक्चर पाहू. तो म्हणतो हरकत नाही, मी सांगून येतो घरी. काही काही न सांगताच चालले जातात, काही काही बरे असतात ते किमान सांगून तर जातात, पिक्चरला जातात. वेळ कसा निघून जातो, वाहून जातो, कळत नाही आपल्याला. हा निग्रह पक्का पाहिजे. नाही ना पेन्सिल आज, नाही ना टोक करायचं यंत्र, राहू दे, काही बिघडत नाही. मी ठरवलं ना, मी बसणार 1 तास, हलणार नाही, ताड बसणार, बसायचं. टाइम टेबल आपलं आपण लिहायचं आणि बसायचं. हे करावं लागेल आपल्याला, कारण दुसरं कोणी येणार नाही हे करायला.
कृष्ण सांगतायत उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. अरे तूच तुझा भाऊ आहेस आणि तूच तुझा शत्रू आहेस. रिपू म्हणजे शत्रू. आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपू रात्मनः. स्वतःचा तू तुझाच शत्रू आहेस आणि तू तुझाच बंधू आणि मित्र आहेस. तू कोण आहे तुझा हे तू ठरवायचं. तू तुझा शत्रू व्हायचंय की तुला तुझं मित्र व्हायचंय तू ठरव. आणि कृष्णानं सांगितलं हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेव, अपयश आलं तरी गडबडायचं नाहीये, काही नाही होत. म्हणजे कृष्णानं काय लेव्हल पर्यंत सांगितलं माहितीये, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, तू हरलास तर स्वर्गात जाशील. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम, तू जिंकलास तर पृथ्वी, मही म्हणजे पृथ्वी, पृथ्वीचं राज्य करशील. ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसि. आणि म्हणून तू युद्धाला तयार हो. अर्जुना, युद्ध म्हणजे काही पाप बीप नाहीये, कर युद्ध. हरला तरी सुद्धा स्वर्गात जाणार आहेस, कारण वीर गती मिळणं हे क्षत्रियाच्या जीवनातलं स्वर्गाचा तो मार्गच आहे, महाद्वार असतं क्षत्रियासाठी, बरं का. नाही तर मी एका ठिकाणी भाषण करायला गेलो आणि त्यांना सांगितलं की करा, युद्ध करा, त्यात काही पाप नाही. आणि आमच्या तिथले 2 महाराज घेतले धनुष्यबाण हातात आणि निघाले रात्रीचे. म्हणे यांनी सांगितलं ना, कृष्णाने सांगितलं युद्ध करा, त्यामुळे ते ज्यांनी आमचा बांध फोडला त्यांना आता टोक. अरे बाबा, तुला नाही सांगितलं, तू क्षत्रिय नाहीस. तुझ्यासाठी क्षत्रिय पोलीस आहे, तू तिथे जाऊन तक्रार कर. तुझ्यासाठी क्षत्रिय सेना आहे, त्यांच्याकडे जाऊन सांग, ते तुझं पाहतील रक्षणाचं काम. ते तुझं काम नाही आहे. पण जीवनामध्ये युद्ध केवळ शस्त्रांनी लढत नसतो आपण, शब्दांनी सुद्धा अनेक युद्ध लढतो आपण. त्यावेळेस आपल्याला येणारा राग हा आपला शत्रू होतो. त्या अर्जुनानं विचारलं माझं शत्रू कोण आहेत, आणि कृष्णानं उत्तर दिलंय 3ऱ्या अध्यायात. कृष्णानं सांगितलं काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिनम. तुझे सगळ्यात मोठे वैरी जर कोणी असतील तर काम एष क्रोध एष. तुझ्या कामना, इच्छा आणि तुझा क्रोध हे तुझे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. तुम्हाला खरं सांगू का, मला तर भयंकर राग होता, रागीट माणूस होतो. मी ते वाचलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अरे हो, आपला शत्रू आपला राग आहे. आणि त्याच दिवशी रात्री एका मित्राचे वडील गेले, त्यांच्या घरी भेटायला गेलो मी, तर तिथे ते गरुड पुराण चाललेलं होतं. आता अशा प्रसंगी काहीच करता येत नाही, बसावं लागतं गपचूप. मी आपला गपचूप बसलो आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की नरकात गेल्यावर कसं कसं होतं. आणि मी सकाळी श्लोक वाचला होता की नरकात जायचे 3 रस्ते आहेत, 3 दरवाजे आहेत. भगवद्गीतेमध्ये लिहिलेत बरं, त्रिविधन नरकस्येदन द्वारन. 3 दरवाजे आहेत नरकाला जायचं. त्रिविधन नरकस्येदन द्वारन नाशनमात्मनः, सत्यानाश करतात तुमचं. काम क्रोधस तथा लोभस तस्मादेतत् त्रयं त्यजेत. काम क्रोध लोभ हे 3 ताबडतोब त्यागून टाका, ते तुम्हाला नरकाच्या दरवाजात उभं करतील. आता संध्याकाळी ते गरुड पुराण ऐकताना तो नरकाच्या दरवाजात काय काय घडतं ते सांगत होता. तर माझे कानच टोकारले गेले, कारण मला माहित होतं आपण नरकाच्या दरवाजात दिवसातून 4-5 वेळा जातो. आपल्याला राग येतो त्यावेळेस आपण नरकाच्या दरवाजात. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला त्या दरवाजापर्यंत नेताना एक वैतरणी नावाची नदी असते, तिचं वर्णन करताना अक्षरशः कान बंद करावेत असं वाटत होतं. रक्ताची आणि पू असलेली नदी, घाणेरड्या वासाची. बरं, तर पंडितजी एवढा भयान त्याचं वर्णन करत होते ना की विचारता सोय नाही. नको नको होत होतं, कानात बोळे घालावे असं वाटत होतं. तो म्हणाला तिथे दरवाजावर उभं करतात तुम्हाला नरकाच्या, तिथे 2 काळे भिन्न यमदूत आपल्या हातामध्ये तळपत्या तलवारी आणि खडक घेऊन उभे असतात, आणि तुम्ही तिथे पोचले की तुमचा शिरच्छेद करतात.
म्हटलं तर मेला माणूस, त्याला जाळून टाकलं, त्याचं मुंडकं कुठं शिल्लक राहिलं? काही सांगते स्टोरी. आणि मग त्यातला एक यमदूत तुमचं मस्तक नाचवत नाचवत आत नेतो, दुसरा यमदूत तुमचं धड उचलतो आणि असं नाचवत नाचवत आत नेतो. आणि आतमध्ये एक उकळत्या तेलाची कढई, त्या कढईला तेलाला पूर्णपणे असा उबाल आलेला, त्याच्यामध्ये तुमचं ते मस्तक आणि तुमचं धड टाकलं जातं आणि त्याचे भजे तयार केले जातात. म्हटलं काय पॉइंटलेस आहे, असं काय बरोबर नाही. जाळून टाकलं ना, आता काय. पण माझ्या डोक्यातून भिरभिरा काही जाईना. रात्री मला तुम्हाला सांगतो खरंच त्या दिवशी मला झोपच येईना. तेच आठवत होतं, आपलं मस्तक भजा, आपलं मस्तक भज. झोप येईना. आणि 12:15च्या सुमारास मला एक साक्षात्कार झाला. मी म्हटलं हे मेल्यानंतरचं नाही सांगत, हे जिवंतपणे जेव्हा जेव्हा राग येतो माणसाला तेव्हा तेव्हा त्यांनी आरशात पाहावं, त्याचा चेहरा लाल बुंद झालेला असतो, म्हणजे चेहऱ्याचं भज झालेलं असतं. आणि याचं कारण काय असतं? तो जो शिरच्छेद आहे तो नेमका काय असतो? तुम्ही तुमचं डोकं गहाण ठेवता, तुमची बुद्धी वापरत नाही, डोकं वापरत नाही, आतून जे वाटतं ते तुम्ही अद्वा तद्वा बोलता, तुमचं डोकं गेलेलं असतं, काम करत नसतं. तोच शिरच्छेद आहे. आणि तो शिरच्छेद आणि ते भज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. राग आला की आतमध्येच आपल्या उकळत्या तेलाची कढई चालू होते आणि आतलं जे रक्त उसळतं ना, तिथंच तुम्ही खलास होता आणि मग तुम्ही नरकात जाता. म्हणजे काय? तुम्हाला शुगर होते आणि मग समोर आमरस खातात लोक आणि मी फक्त पाहायचं. ते गुलाबजामुन खातात, मी फक्त पाहायचं, कारण मला मधुमेह. नरक नाही तर काय, हा नरकच आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण आणावं लागेल, आपल्याला संयमन करावं लागेल. काय करता येईल मित्रांनो, विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फार पटकन राग यायला लागलाय. थोडं कूलडाऊन व्हायला शिकलं पाहिजे. काय करायचं त्याच्यासाठी मी सोपा इलाज केला. मी रोज रात्री लिहून ठेवायला लागलो, आज किती वेळा नरकात जाऊन आलो. रोज रात्री लिहायचं. आज 7 वेळा झालं. मग 7 वेळा झालं तर 70 वेळा देवाचं नाव घ्यायचं. असं करायला लागलो. 7दा झालं ना, 70दा घ्यायचं. मग ते रात्री कंटाळा यायचा मला ते करायला. त्यामुळे मला दुपारी जर आठवलं ना की आज सकाळी झालं, तर मी दुपारीच 10 वेळा नाव घेऊन टाकायचं. मग एक 4थ्या-5व्या दिवशी असं घडायला लागलं की झालं रे झालं, राग व्यक्त करून झालं की लगेच आठवायचं, अरे 10 वेळा नाव घे, लगेच 10 वेळा नाव घेऊन टाकायचं. आणि 1 आठवड्यात असं घडलं, तुला 10 वेळा नाव घ्यावं लागेल. राग करताना थोडं जपून. आतून आवाज यायला लागला आणि राग यायच्या आधीच तो राग मी गिळून टाकायला लागलो. आपोआप घडतं. आपण सजग झालं पाहिजे, आपण जागं राहिलं पाहिजे. हे जे जागं राहणं आहे ना, तो योग आहे. त्याला योग असं म्हणतात. आणि ते आपल्याला जर जमलं तर आपल्याला तो योग जमतो. आणि योग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर योग म्हणजे योग कर्मसु कौशलम. माझं काम मला कौशल्यानं करता आलं पाहिजे, तोच योग आहे, दुसरं तिसरं काही नाही. पण हे सगळं जर करायचं असेल तर एक महत्वाची गोष्ट आपल्याला केली पाहिजे, ती म्हणजे मला थोडा वेळ बसायची सवय लागली पाहिजे, शांत व्हायची सवय. श्वासोच्छ्वास, मनातले येणाऱ्या विचारांकडे पाहायचं. गेला विचार, आला विचार, गेला विचार, आला विचार, ही विचार प्रेक्षा करायची. ही विचार प्रेक्षा करता करता एक विचार जातो आणि दुसरा विचार येतो. याच्यामध्ये एक शून्य सापडतो की आत्ता विचार काहीच नव्हतं. ती अवस्था शोधायला शिकणं, शून्य अवस्था. मन विचार शून्य झालं की ते विकार शून्य व्हायला लागतं. आपोआप विकार दूर व्हायला लागतात. आणि विकार शून्य मन झालं की ते एकाग्र व्हायला लागतं. फार सुंदर तंत्र भगवद्गीतेचं आहे, पण त्याच्यासाठी प्रॅक्टिसच करावी लागते. देर इज नो अदर ऑप्शन. आणि म्हणून शेवटच्या श्लोकामध्ये संजय काय सांगतो? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र
तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. जिथे योगेश्वर कृष्ण आहे आणि जिथे धनुर्धारी पार्थ आहे तिथे विजय, तिथे विजय. हे कोणाला सांगतोय संजय माहितीये? त्या कौरवांच्या वडिलांना सांगतोय की बाबा राजा, जिथे योगेश्वर कृष्ण आहे आणि अर्जुन आहे तिथे विजय. याचा अर्थ तुझी पोरं हरणार आणि मरणार. काय हिंमत होती त्या संजयाची. आणि म्हणून मी भगवद्गीता अख्खी पाठच करून टाकली, कारण आपल्या आईवडिलांनी नाव संजय ठेवलंय म्हटलं आपण केलेलं बरं. पण नुसता कृष्ण असून उपयोगाचा नाही, तो कृष्ण योगेश्वर असला पाहिजे. त्या योगेश्वराची उपासना, त्या योगाच्या मार्गावर चालणं हे महत्वाचं आहे. आपल्या शेवगावमध्ये सुद्धा अशी योगाची उपासना करणारं एक सुरेख ठिकाण आपल्याला एक का अनेक ठिकाणं सुरू करता आली पाहिजे. की बगीचात करा, हॉलमध्ये करा, मंदिरात करा, जिथे कुठे योग करता येईल करा. आज मी एक योगा केंद्राचं उद्घाटनही करून आलो. ते कुठे आहे आपलं योग केंद्र, त्याचं ठिकाण काय ते? संवेदना योग केंद्र. संवेदना फार सुंदर आहे. मुलांना पाठवा, योग शिकवा, शाळेतून योग चालू करा. योग सोपान नावाचा कार्यक्रम आपल्या शाळेसाठी लगेच पाठवतो. तो 21 दिवसाचा आहे. 15 ऑगस्टला झेंड्यासमोर योगासनं करा. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः. नुसता अर्जुन कामाचा नाही. पोराचं नाव पार्थ ठेवलं म्हणजे तो अर्जुन होणार नाही. तो धनुर्धर म्हणजे तो प्रयत्न करणारा असला पाहिजे. तो प्रयत्नशील अर्जुन आणि योगेश्वर कृष्ण, दिशा देणारा कृष्ण आणि धावणारा अर्जुन, असं दिशा आणि वेग हे एकत्र येतील ना, त्यावेळेस विजयाचे मार्ग प्रशस्त होतील. आपल्या मुलांना जर विजयी बनवायचं असेल तर भगवद्गीतेचा 12वा अध्याय ताबडतोब शिकवा. भक्तियोग नाव आहे. 20 श्लोक आहेत, फक्त 20 श्लोक. चमत्कार घडेल असे ते 20 श्लोक आहेत. त्याच्या अर्थाचे व्हिडिओ त्यांना दाखवा. माझ्या युट्यूब चॅनलवर ते सगळे व्हिडिओ आहेत. 2-2 श्लोकांचा मिळून एक 5-5 मिनिटाचे व्हिडिओ आहे. फार लांबलचक काही नाही आहे. दाखवा. गीता परिवार हे काम गेली 40 वर्ष करत आहे आणि आज मी तिला 182 देशांमधल्या 16.5 लाख लोकांना भगवद्गीता 14 भाषांमध्ये शिकवत आहे. असं एक अद्भुत काम गीता परिवार करत आणि सगळं फ्री आहे. एक पैसा खर्च नाही, फी नाही. फक्त learngita.com. GEETA बर का, GITA नाही. learngita.com. गुगलला जा, सर्च करा, रजिस्ट्रेशन करा आणि जॉईन व्हा. फुकट, काहीच नाही. तुमच्या हव्या त्या भाषेत, मराठी, नेपाळी, इंग्लिश, तुम्हाला जी पाहिजे ती भाषा, मल्याळम, तामिळ. तुमच्यापैकी किती लोकांनी 1 लेव्हल तरी केली? जर हात वर करा की आम्ही 1 लेव्हल शिकलोय. असतील काही लोक, जरूर. इथे 2-4 लोकांनी हात वर केलेत, तरी फार कमी दिसत आहेत. थोडे प्रयत्न करा. याने तर 18 अध्याय पाठ केले या पोरानं. त्याला पुढे पाठवा जरा. 18 अध्याय. हा, ये कोणी केलेत 18 अध्याय पाठ? आहे का? तो आलाय मगाशी होता तो राठी. आलेला नाही. 5वीतला आहे. 1लीत असताना 18 अध्याय पाठ केले होते. अद्भुत मुलं आहेत या ठिकाणी. त्यांचं पोटेन्शियल मोठं आहे. त्या मुलांना या उपक्रमामध्ये आणा आणि जीवन कसं जगायचं. जिंकणं म्हणजे दुसऱ्याशी जिंकणं नसतं बरं. हे स्वतःशी जिंकणं जे ना, ते खरं जिंकणं आहे. आणि जीवन कळणं आणि जीवन आनंददायी होणं हे खरं जिंकणं आहे. दुसऱ्याला हरवून जिंकणं हे जिंकणं नाही. आपल्या स्वतःवर विजय प्राप्त करणं हे खरं जिंकणं आहे. ज्या दिवशी आपला स्वतःवर विजय होईल तो दिवस सोन्याचा असेल. गीता पढाय और जीवन में लाय असं सूत्र स्वामी गोविंददेव गिरीजींनी सांगितलंय. त्या सूत्राचा अविलंब आपण स्वीकार करू, आपल्या जीवनामध्ये ते धारण करू आणि भगवद्गीतेच्या योग मार्गावर, योगेश्वर कृष्णाच्या योग मार्गावर आपलाही प्रवास आरंभ करू. तुम्हा सगळ्यांना
पुन्हा एकदा या कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या 107व्या जयंतीची तुम्हाला शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षी 108वी जयंती आहे आणि 108 हा फार महत्वाचा आकडा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. असं म्हणतात की पृथ्वीपेक्षा सूर्याचा व्यास 108 पट जास्त आहे, चंद्रापेक्षा पृथ्वीचा व्यास 108 पट जास्त आहे. असं काहीतरी 108चं फार महात्म्य सांगितलं जातं. पुढच्या वर्षी आदरणीय आबासाहेबांची ती 108वी जयंती आहे. त्यांनी आयुष्यभर कर्मयोग केला, त्यांचं पूजन आज आपण केलं. त्यांच्या या 107व्या जयंतीला 108व्या जयंतीपर्यंत आम्ही देखील भगवद्गीतेचे किमान 2 अध्याय पाठ करू असा शुभ संकल्प आजच्या निमित्तानं करूया. आणि पुढच्या जयंतीला किमान 10,000 लोक 112वा आणि 15वा अध्याय म्हणतील असा उपक्रम या ठिकाणी राबवूया. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आपण सर्व श्रोत्यांना मी विनंती करतो की आपण सर्वजण टाळ्याच्या गजरात डॉक्टर मालपानी सरांचे आभार मानूया. कार्यक्रमाचा समारोप आपण पसायदानानं करणार आहोत. सर्वांना माझी